नमस्कार. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत आणि एकूणच राजकीय स्थिती, त्यातलं युवकांचं योगदान, संघटन वगैरे या सगळ्या विषयावर ते आपली एक सांघटिक बांधणी करत आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये ते आले आहेत. आपलं स्वागत आहे शिवराजजी. नमस्ते. आणि एकूणच तुम्हाला सगळे महाराष्ट्र बघतो आणि युवकांमध्ये तुमचं एक मोठी प्रेरणा आहे की तुम्ही जे धडाधडीनं काम करताय त्यावरून असं वाटतंय की तुम्ही काहीतरी नवीन संघटन बांधायला निघालात किंवा हे संघटन नव्यानं ऊर्जित अवस्था आणत आहे. काय करताय सध्या? महाराष्ट्रामध्ये नवीन संघटना आम्ही बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. कालच माझी कार्यकारिणी जाहीर झाली आणि त्या कार्यकारिणीमध्ये देखील तळागाळामध्ये काम करणारे सर्वसामान्य कुटुंबातील अनेक चेहऱ्यांना संधी देण्याचं काम केलं. जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती आणि त्याच्यापेक्षा खाली जाऊन आपल्याला नवनवीन चेहरे पुढे कसे आणता येतील आणि त्यांना राजकारणामध्ये संधी कशी देता येईल, युवक काँग्रेसमध्ये कसं सक्रिय करता येईल, काँग्रेस पक्षाची विचारधारा पुढे घेऊन जाण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही कसा आहे प्रतिसाद युवकांचा? अतिशय चांगला प्रतिसाद आहे. कारण का की युवकांना काँग्रेस पाक्षाचं आकर्षण आहे, राहुल गांधींचं आकर्षण आहे आणि पण यामध्ये जुडायचं कसं हा एक मोठा आव्हान असतो आणि अनेक युवक आपल्या स्थानिक पातळीवरती काम करत असतात, पण राज्य लेवलून कुणी त्यांच्या भेटीला येतं किंवा त्यांच्या काम पाहतं, कामाची प्रशंसा करतं. एक ब्रिज आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत की त्यांना मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये कसं घेऊन येता येईल. आणि मग यासाठी कोणते मुद्दे आहे की ज्याच्यामुळे तुम्ही युवकांमध्ये पोहोचत आहात? अनेक मुद्दे आहेत. ते मुद्दे घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये हे बुवाबाजी बाबाबाजीचं मोठं प्रकरण सध्या खूप चालू चाललेलं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या अभियान घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या युवकांमध्ये जाऊन प्रबोधन करण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. आणि जे महाराष्ट्र आपण नेहमी म्हणत आलो की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रानं या देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्र साधू संतांचा आहे, समाजसुधारकांचा आहे आणि जे जे महाराष्ट्रामध्ये होतो ते त्याचं देश स्वीकारतो. बरोबर आहे. पण ह्या महाराष्ट्राला आपल्या थोडंसं एक मराठीमध्ये म्हण आहे, कोणाची दृष्ट लागली आहे का. अच्छा. हा. तर महाराष्ट्राचं अशी वाटचाल पाहताना हे आमच्यासारखे युवकाला बघवत नाहीये आणि ह्यामध्ये अनेक युवक फरफटत जाऊ नये यासाठी आम्ही काम करतोय. महाराष्ट्राचं पुरोगामित्व टिकवण्यासाठी आणि महाराष्ट्र अखंडित, प्रगतशाली आणि जो नंबर 1 महाराष्ट्र आहे तो राहण्यासाठी आम्ही काम करतो. आज सत्ता कोणाची असली तरी चुकीला चूक म्हणणं हे आमचं युवक काँग्रेसचं काम आहे. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावरती आंदोलन करतो. जोपर्यंत सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नाही त्यांचा आवाज बनून आम्ही भांडण्याचं काम करतो सरकारशी. वैयक्तिक मतभेद कोणाचा नाही आहे, मतभेद आहे तो एक विचारधारेचा आहे आणि सर्वसामान्य माणसांची लढाई आहे. नाही, पश्चिम महाराष्ट्रातून तुम्ही येता आणि विदर्भामध्ये आमचं प्रदेशाध्यक्ष आहेत सपकाळ साहेब आहेत. तुम्ही हा बॅलन्स कसा मेंटेन करता हा तर आहेच प्रश्न आमच्या समोर. पण प्रश्न असाही आहे की एकूण हे जे खरातच्या प्रकरणातून महाराष्ट्रात जे काय वेगळं निरीक्षण दिसलं आहे की लोक एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र, शाहू फुलेंचं आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हणतो आपण, आणि खरात सारखी प्रकरणे सरकारच्या किंवा राजकीय शक्तीच्या पाठबळावर फोफावली. काय म्हणता येईल? तुम्ही काय निरीक्षण केलं याचं? नाही, दोन तुम्ही मला प्रश्न विचारले. हो. एक विदर्भाचे आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनदादा सकपाळ आहेत आणि एक त्यांनी एक वडीलधारी व्यक्ती आहे आणि एक मोठा भाऊ म्हणून एक वडिलांप्रमाणे त्यांनी प्रेम केलेलं आहे आणि सांभाळून घेतलेलं आहे आणि मला पुढे जाण्याची प्रेरणा, ताकद, मदत जे करू शकतात ते करत आहेत. आणि असा काही रिजनल बॅलन्स नाही आहे, कारण का संघटनेमध्ये आम्ही सातत्याने गेले 15-20 वर्ष काम करतोय. त्यांनी माझं काम पाहिलेलं आहे, त्यामुळे त्यांची पूर्ण ताकद माझ्या पाठीमागं आहे. दुसरा विषय असा आहे की आपण हे खरात प्रकरणावर आपण बोललात. आपण नेहमी भाषणांमध्ये अनेक नेते म्हणतात की महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. बरोबर. अनेक मीडिया बाईटमध्ये म्हणतात पुरोगामी महाराष्ट्र आहे. आणि हेच नेते जर अशा पद्धतीने वागू लागले, जाऊ लागले, श्रद्धा नक्कीच असावी, अंधश्रद्धा नसावी. इथे तर कुठे श्रद्धा नव्हती. श्रद्धा नव्हतीच. आणि हे इतका गलिच्छ घाणेरडा प्रकार एवढे मोठे मोठे लोक कशी करू शकतात, याला आश्चर्य आहे. उच्च शिक्षित लोक अशा पद्धतीचं काम कसं करू शकतात, हा विषय आहे. लोकांच्या लक्षात कसं आलं नाही, हा विकृत व्यक्ती आहे आणि अशा पद्धतीचं काम करतोय.
देशामध्ये हे असे प्रकार घडले नाहीत असं नाहीये. आपण हरियाणामध्ये पाहिलं असेल की बघितलं. तो डेरा त्या डेरा ठिकाणी प्रमुख होते. डेरा प्रमुख राम त्यांचं रहीम. राम रहीमचं प्रकरण आहे, आसाराम बापूचं प्रकरण आहे. बिलकुल. अनेक प्रकरणं या देशामध्ये घडलेली पण आहेत याला खूपच राजकीय पाठबळ वाटलं. आणि राजकीय पाठबळ आहे. कोण त्याला वाचवलं बघते, हे प्रकरण बाहेर कोणी काढलं, हम्म. ह्यामध्ये राजकारण मोठं आहे का, हे होत आहे सरकारला माहित होतं, तरी सरकार मुग गिळून गप का बसलं होतं? सरकार वाट पाहत होतं का अजून काही त्यांच्याकडे क्लिप्स येतील का, मग आपण पॉलिटिकल ब्लॅकमेल करू का? या सगळे प्रश्न निर्माण होतात आणि हे जे राजकारणाचा स्तर खालावत चाललेला आहे हे बघून म्हणजे लोकांना अक्षरशः नको वाटतंय, किळसवाणं वाटायला लागलं. किळसवाणं वाटतंय सगळ्या गोष्टीचं. बरोबर आहे. तुम्ही NSCत होता जी, आणि खूप मोठा पिरियड तुम्ही विद्यार्थी संघटनांमध्ये केलाय. जी. आता प्रश्न असा आहे की तुमच्याकडे ही जबाबदारी देताना राहुलजी तुम्हाला काय म्हणाले? नाही, मुळात म्हणजे माझ्यासारखे अनेक तरुण राहुल गांधींना पाहून राजकारणामध्ये आले. बरोबर. आम्ही जेव्हा राजकारणामध्ये आलो आम्हाला कुठं जायचंय काय करायचं माहित नव्हतं, पण आमचा नेता राहुल गांधी आहे. आणि राहुल गांधींनी जी ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम संबंध देशामध्ये आणली, सर्वसामान्य कुटुंबातील मुलं मुली राजकारणामध्ये आले पाहिजेत, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. आणि त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून NSYची पहिली निवडणूक राज्यामध्ये झाली आणि मी निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात निर्वाचित झाला. निर्वाचित झालो. मी 2 वेळा महाराष्ट्र NSYचा अध्यक्ष राहिलो, महासचिव राहिलो, जवळपास 9 राज्यांचा प्रभारी म्हणून देशभरात काम केलं. आणि त्यानंतर निवडणुकीच्या माध्यमातून मी उपाध्यक्ष देखील युवक काँग्रेसचा झालो. दुर्दैवाने मला अध्यक्ष होता नाही आलं, पण माझं काम, अनुभव पाहता, पक्षाबद्दलची निष्ठा, डेडिकेशन पाहता मला संधी दिली. आणि एक राहुल गांधींचं नेहमी आम्हाला शिकवण आहे म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये, की पदासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आपण राजकारण केलं नाही पाहिजे. बरोबर. आपण राजकारणाचा गोल आहे की या देशामधल्या लोकांना आपण न्याय मिळवून देणं. जे 5,000 वर्षांपासून या देशातील लोकांवरती अन्याय झालेला आहे, शोषण झालेलं आहे, गुलामगिरीची भावना मध्ये लोक जगतात. आज देखील आपण स्वतंत्र भारत म्हणतो, पण कुठं ना कुठं आपल्यामध्ये पारतंत्र्यता आहे. पारतंत्र्यता आहे आणि ती मोडून काढण्यासाठी तुम्ही काम करा, हा संदेश मला माझे नेते राहुल गांधींनी दिलेला आहे. युवकांसमोर तुम्हाला कोणतं असं मोठं आव्हान वाटते सध्या? आता खूप मोठे आव्हान आहेत, त्यातलं कोणत्या आव्हानासाठी तुम्ही चर्चा आज कराल? काय आहे की युवकांसाठी सगळ्यात मोठं आव्हान आहे, आपण डिजिटल युगामध्ये आपण जगत आहोत, AI च्या युगात. AI च्या युगामध्ये जगत आहोत. आणि अशामध्ये आपल्या समोर ज्या गोष्टी येतात दिसतात त्या 100% खऱ्या आहेत का, याचा विचार युवकांनी केला पाहिजे. आपण जर जे दिसतंय ते सत्य मानायला लागलो तर आपण आपली दिशाभूल करून आपण फरफटत चाललेलो आहे, आपण पाठीमागं जाऊ, सत्य काय आपल्या समोर येणार नाही. ही मोठी आव्हान आहे. हे फक्त राजकारणात नाही सांगत आहे, आपण व्यवसाय, नोकरी, बरोबर. इतर गोष्टींमध्ये, समाजामध्ये आपण जगत असताना या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार नाही केला तर आपलं नुकसान आहे, हे मी युवकांना सांगू इच्छितो. संघटना म्हणून आता आधुनिक काळात सगळे पक्ष बदलत आहे, खूप फास्ट होत आहे सगळं. आता युवक काँग्रेस आपली कात टाकून नव्या स्वरूपात येते. युवक काँग्रेस नेहमीच काट टाकलेली आहे आणि युवक काँग्रेसची एक मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. हो, अर्थात. या महाराष्ट्रामध्ये एक मोठं राजकीय नेतृत्व युवक काँग्रेसने दिलेलं आहे. महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राची उन्नती, सगळेच नेते युवक युवक काँग्रेसमधूनच आलेले आहेत. मंत्री जेवढे झाले आणि पुढे. आज जरी इतर पक्षांमध्ये नेते, सरकारमधले मंत्री, आमदार, खासदार, त्यांना कुठं ना कुठे युवक काँग्रेस NSYची पार्श्वभूमी आहे. बरोबर बरोबर. आणि युवक काँग्रेसने ह्या राज्याची घडी बसवण्याचं काम केलेलं आहे. युवक काँग्रेस नक्कीच काट टाकते, पण जे युथ काँग्रेसमध्ये राहतील, ह्या कठीण काळामध्ये राहतील, ते भविष्यामध्ये कुणाला आमिषाला बळी पडणार नाहीत, अशा पद्धतीची युवक काँग्रेस आम्ही तयार करतोय. कोणालाही घाबरणार नाही, कोणालाही भिणार नाही. राज्याच्या प्रमुखाला देखील झोपताना ज्या गोष्टीची भीती वाटली पाहिजे ते युवक काँग्रेस आम्ही निर्माण करू. तुम्ही एक फार महत्त्वाचा प्रश्न बोललात, म्हणजे खरं मुद्दा बोललात की हा जो काळ आहे हा कठीण आहे. म्हणजे काय आहे? नाही, कठीण काळ अशासाठी आहे की देशामध्ये आपण पाहत आहात की लोकशाही नावापुरती उरलेली आहे. अघोषित हुकुमशाहीकडे हा सगळा देशाची वाटचाल चाललेली आहे. सगळे इन्स्टिट्यूशन्स कशा पद्धतीने काम करतात हे आम्ही जवळून अनुभवत आहोत. आज आम्हाला आमचा मुद्दा कुठला उपस्थित करायचा असेल तर त्याची मुभा नाही आहे. अनेक आपण पाहिलं असेल की न्यूज चॅनेल्स आहेत किंवा यूट्यूब चॅनेल्स आहेत, डिजिटल क्रिएटर्स आहेत,
ते आपले मुद्दा मांडतात, सरकारवरती टीका टिप्पणी करतात, त्यांचे अकाउंट्स ब्लॉक केले Block. जातात. त्या अनेक गोष्टी आहेत, त्यांच्यावरती केसेस केले जातात. अनेक पाहिलं असेल की जे डिजिटल क्रिएटर त्यांच्या घरावरती बुलडोजर घेऊन घर तोडायला पाठवतात. असे घडत असताना आज गेल्या 1 महिन्यापूर्वी काही आमच्या युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी AI च्या समिटमध्ये आंदोलन केलं भारत मंडपममध्ये दिल्लीला. त्यानंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांना 3 वेळेला युवक काँग्रेसला कोसण्याचं काम केलं. ते त्यांच्या भाषणामध्ये म्हटले की काँग्रेस तो पहिले सी नंगी थी, टी शर्ट उतारने की क्या जरूरत थी. आणि ह्या लेवलचा विचार करणारा देशाचा पंतप्रधान एवढं खाली जाऊन बोलत असेल तर हा कठीण काळ आहे आमच्यासाठी. त्या मुलांना किती टॉर्चर केलं गेलं 1 महिनाभर, त्यांच्यावर काय काय इन्क्वायरी केली, त्यांनी काय आंदोलनच केलं ना. PM इज कॉम्प्रोमाइज एक टी शर्ट दाखवला, त्यांनी कुठला गुन्हा केला नाही, का कोणाला मारलं नाही, कोणाला शिवी दिली नाही, काय केलं त्यांनी आपला टी शर्ट काढून त्यावरती प्रिंटिंग होतं ते दाखवलं PM इज कॉम्प्रोमाइज. आणि त्यानंतर जी हॅरॅसमेंट पाहिली, त्यानंतर सगळ्या प्रोसिजर पाहिली. आणि अशा काळामध्ये आज देखील आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत असताना आमच्यावर इतक्या केसेस होतात, आम्हाला पोलीस दबाव घरातून बाहेर पडून देत नाहीत. अनेक गोष्टी आहेत, अनेक आमच्या व्यवसायांवरती, नोकऱ्यांवरती घाला घालण्याचं काम केलं जातं, जे आम्ही विरोधी पक्षामध्ये काम करतो म्हणून. अशा वातावरणामध्ये काम करत असताना आज आमचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते टिकून आहेत, लढत आहेत. ते खऱ्या अर्थाने आमचे मावळे आहेत आणि म्हणून मी म्हटलं की ह्या कठीण काळात पण जे टिकून आहेत ते आमचे मावळे आहेत. खरं आहे की आज सत्तेविरुद्ध लढणं कधीच सोपं नव्हतं. आता तर सर्व विरोधी पक्षांना हा प्रश्न असतो की लढायचं कसं, आणि अशा लढाईमध्ये मोरे साहेब खूप मोठी लढाई करत आहेत. त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या संघटनासाठी ते संघटन ज्या पद्धतीने बांधायचा प्रयत्न करतात आहे त्याला यश मिळेल अशी अपेक्षा करू आणि इथेच थांबू. नमस्कार. थँक्यू सो मच.